नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून शेट आणि नेट परीक्षेमध्ये एकूण प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले त्याच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना जी की 4 नोव्हेंबर 2020 रोजी झालेली जी काही परीक्षा होती, नेट परीक्षा, यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सखोल माहिती त्या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी माहिती देत असताना आपले जी काही उत्तरे आहेत ते बरोबर आहेत किंवा नाहीत हेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. जर बरोबर असतील तर तुमची कमीत कमी 50 ते 55% दरम्यान जर तुमची उत्तरं त्या ठिकाणी बरोबर येत असेल किंवा त्या पद्धतीने जर टक्केवारी तुमच्याकडे उपलब्ध होत असेल पहिल्या आणि दुसऱ्या पेपरची मिळून, तर त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट, नेट परीक्षेचा रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो, निश्चिंत असावं. विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आपण आज अभ्यासासाठी घेतला आहे आणि त्या अनुषंगाने एकूण जी काही माहिती आहे ही माहिती पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चॅनलवरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायलाही त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस जी काही प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ही काठिण्य पातळी त्या ठिकाणी नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहत असताना ती वाढलेली असं न म्हणता मी म्हणणार नाही, परंतु जे काही स्वरूप आहे प्रश्न विचारण्याचे ते काही प्रमाणात बदल झालेला आहे एवढं मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येईल. सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र कोणते अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आहे आणि सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र म्हणजेच दीनमित्र हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र असल्याला सांगता येतं. सुबोध पत्रिका असेल, पुरोगामी सत्यशोधक असेल किंवा बहिष्कृत भारत असेल, म्हणजे या ठिकाणी जे काही सांगितले ते सुबोध पत्रिका हे चूक आहे, पुरोगामी सत्यशोधक हेही चूक आहे, बहिष्कृत भारत हेही या ठिकाणी चूक आहे. परंतु दीनमित्र जे आहे ते सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र असलेलं आपल्याला सांगता येतं. आणि हा सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात जर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रश्न आला तर तुम्ही हे आपण लक्षात घ्यावं. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजेच य ग जोशी यांची 1 रुपया 2 आणे ही पहिली कथा कोणत्या नियतकालिकात प्रकाशित झाली. आता पहा, य ग जोशींची 1 रुपया 2 आणे ही पहिली कथा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर ती कोणत्या नियतकालिकातून प्रकाशित झाली अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मनोरंजन आहे हे चूक आहे, ज्ञानप्रकाश आहे हेही चूक आहे, विज्ञान विस्तार हेही चूक आहे. परंतु यशवंत म्हणजे यशवंत हे जी काही मासिक आहे हे नियतकालिक आहे, या नियतकालिकातून जी की य ग जोशी यांची 1 रुपया 2 आणे ही पहिली कथा कोणत्या नियतकालिकातून प्रकाशित झाली, तर ती यशवंत या नियतकालिकातून प्रकाशित झालेली आपल्याला सांगता येतं. आता पुढचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की सानिया हे जे काही टोपण नाव आहे, आता इथं पहा टोपण नाव विचारले. आता सानिया हे जे काही टोपण नाव आहे कोणाचे आहे, तर सानिया हे जे काही टोपण नाव आहे हे लीला भागवत यांचे नाही, संजीवनी मराठे यांचे नाही, किंवा पद्मा गोळे यांचे सुद्धा नाही, परंतु सुनंदा बलराम यांचं सानिया हे टोपण नाव आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि म्हणून सानिया हे टोपण नाव कोणाचे आहे, तर सुनंदा बलराम यांचे हे सानिया हे टोपण नाव असलेलं आपल्याला सांगता येतं. आता पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की यशवंत कुसुमाग्रज बोरकर कवींनी जसे लघुनिबंध लिहिले तसेच विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर, आता पहा इथं विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर यांनीही लघुनिबंध लिहिले आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला यशवंत असतील, कुसुमाग्रज असतील, बोरकर असतील यांची एकूण साहित्य कलाकृती त्या ठिकाणी माहीत नसेल किंवा विंदा करंदीकर असतील किंवा मंगेश पाडगावकर असतील यांचे संपूर्ण साहित्यकृतीचा त्या ठिकाणी जर अभ्यास नसेल तर अशा प्रश्नांची उत्तरं देणं हे आपल्याकडून चूक ठरू शकतं. कारण
जोपर्यंत तुम्ही त्या लेखकाचा अभ्यास किंवा त्यांच्या साहित्य कलाकृतीचा अभ्यास परिपूर्ण करणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी देता नाही। या ठिकाणी पाहत असताना यशवंत कुसुमाग्रज बोरकर यांनी या कवींनी लघुनिबंध लिहिले आहेत। अगदी त्याच पद्धतीनं इंदा करंदीकर असतील, मंगेश पाडगावकर असतील यांनी सुद्धा लघुनिबंध लिहिलेले आपल्याला सांगता येतात। आणि म्हणून या ठिकाणी जे काही संपूर्ण विधान जे आहे ते संपूर्ण विधान बरोबर आहे आणि बाकीचे जे काही 3 पर्याय आहेत म्हणजे संपूर्ण विधान चूक हे चूक आहे, पूर्वार्ध बरोबर हेही चूक आहे आणि उत्तरार्ध बरोबर हेही चूक आहे। परंतु संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर असलेलं सांगता येतं, कारण यशवंत कुसुमाग्रज बोरकर या कवीप्रमाणेच विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांनी सुद्धा लघुनिबंध लिहिलेले आपल्याला सांगता येतात। आता पुढचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा की विप्लवा पहा, अरुण साधू यांच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले आहेत आणि ज्या वेळेस विज्ञान कादंबरीच्या बाबतीत प्रश्न येईल त्यावेळेस जयंत नारळकर असतील, निरंजन घाटे असतील किंवा अरुण कांबळे असतील किंवा अरुण साधू हे विज्ञान कादंबरीकर आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आता अरुण साधू हे जे काही लेखक आहेत त्यांची मुंबई दिनांक ही अतिशय गाजलेली कादंबरी, त्यानंतर विप्लवा ही जी काही कादंबरी आहे ही विज्ञान कादंबरी आहे आणि ती अरुण साधू यांनी लिहिलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं। आता अरुण कांबळे असतील, निरंजन घाटे असतील किंवा जयंत नारळीकर, आता या सर्वांविषयीची सखोल माहिती मग अरुण साधू, अरुण कांबळे, त्यानंतर निरंजन घाटे किंवा जयंत नारळीकर या सर्वांविषयीची जी काही सखोल माहिती आहे ही सखोल माहिती आपल्या चॅनलवर दिली आहे ती आपण पाहून घ्यावी। त्याचं कारण असं, कारण याच्यानंतर जर तुम्हाला या लेखकापैकी विज्ञान कादंबरीच्या संदर्भात जर प्रश्न आला आणि कादंबरीच्या संदर्भात जर तुम्हाला कालानुक्रमे लावा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्ही त्या ठिकाणी तो जो काही प्रश्न आहे तो अचूकपणे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपण लिहू शकता। आणि म्हणून विप्लवा ही जी काही कादंबरी आहे ती अरुण साधू यांची आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की ग्रंथ व ग्रंथकारांच्या जोड्या जुळवा। म्हणजे पहा, माझी मी, अंतस्फोट या ठिकाणी दिलेले माझी मी, अंतस्फोट, आयदान आणि माझ्या जन्माची चित्रकथा हे जी काही आत्मचरित्र आहेत हे आत्मचरित्र आणि त्याचे योग्य जोड्या लावा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। आता आयदान हे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी उर्मिला पवार यांचं आहे, त्यानंतर माझ्या जन्माची चित्रकथा किंवा एक म्हणजे माझी मी ही यशोधरा गायकवाड यांचं आहे। अंतस्फोट हे जे काही आहे हे कुमुद पावडे यांचं हे अंतस्फोट असलेलं आपल्याला सांगता येतं आणि आयदान हे जे आहे हे आयदान उर्मिला पवार यांचं असलेलं आपल्याला सांगता येतं। तर माझ्या जन्माची चित्रकथा हे आपल्याला माहिती आहे की शांताबाई कांबळे यांनी लिहिलेलं आहे। बेबी कांबळेंचं इथं जे काही आत्मचरित्र आहे त्यावर नीट परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता, ते आत्मचरित्र या ठिकाणी विचारलं गेलेलं नाही आणि म्हणून बेबी कांबळे हा जो काही पर्याय हा पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो। बाकी पर्यायाचे उत्तर ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी जोड्या लावल्या अगदी त्या पद्धतीचे पर्यायाचे उत्तर या ठिकाणी क मध्ये आहेत, म्हणजे 1चं 3, 2चं 5, 3चं 4 आणि 4चं 2 आणि म्हणून क हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। बाकीचे जे काही पर्याय आहेत ते पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। परत एकदा मी सांगतोय, 1चं 3 म्हणजेच या ठिकाणी माझा मी यशोधरा गायकवाड, अंतस्फोट हे कुमुद पावडे, आयदान हे उर्मिला पवार यांचं गाजलेलं आत्मचरित्र आणि माझ्या जन्माची चित्रकथा हे जे आहे ते शांताबाई कांबळे यांचं आत्मचरित्र आहे आणि क हा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की शिळान हा कथासंग्रह कोणाचा आहे। आता बऱ्याच वेळेस आपण उद्धव शेळके यांची माहिती घेत असताना त्यांच्या कादंबऱ्याकडे आपलं लक्ष जातं, परंतु त्यांचा कथासंग्रह आहे तो म्हणजे शिळान। उद्धव शेळके यांचा अतिशय गाजलेला कथासंग्रह तो म्हणजे शिळान। बाकी आनंद यादव असतील, रणजित देसाई असतील किंवा भास्कर चंद्रशिव यांचे हा कथासंग्रह नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्धव शेळके, आनंद यादव, रणजित देसाई, भास्कर चंदनशिव यांची सखोल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण ही माहिती अतिशय सखोल आणि अशी माहिती टाकलेली आहे आणि ती आपण पाहावी। याचं कारण असं, कारण याच्यानंतर जर कालानुक्रमे किंवा साहित्यकृतींवर प्रश्न आला
तर त्याचं अचूकपणे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येईल. परंतु शिळान हा जो काही कथासंग्रह आहे तो उद्धव शेळके यांचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न जो की चार चौघी या नाटकाचे लेखक कोण आहे, तर चार चौघी हे नाटक अजित दळवी यांचं गाजलेलं नाटक आहे. तुषार दळवे असतील, प्रशांत दळवे असतील किंवा जयवंत दळवे असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचं आहे. तर अजित दळवी यांचं चार चौघी हे नाटक या ठिकाणी असलेलं आपल्याला सांगता येतं आणि म्हणून एक नंबरचा जो पर्याय आहे तो एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. बाकीचे पुढील प्रश्न, जयवंत दळवी यांच्या नाटकात मतिमंद मुलाची समस्या आली आहे, कोणत्या नाटकात आलेली आहे? पहा, जयवंत दळवी यांच्या कोणत्या नाटकात मतिमंद मुलाची समस्या. आता या ठिकाणी दिलेले सर्व नाटक हे त्यांचे आहेत. त्याच्यानंतर मग नेमकं कोणत्या नाटकात मतिमंद मुलाची समस्या आली, तर नाती गोती हे जे काही त्यांचं नाटक आहे, या नाटकामध्ये मतिमंद मुलाची समस्या आलेली आपल्याला सांगता येतं. ते नाटक म्हणजे नाती गोती, जयवंत दळवी यांचं. महासागर, दुर्गी किंवा संध्याकाळ. आता जयवंत दळवींच्या एकूण नाटकाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवरील माहिती आपण सर्वांनी पाहावी. त्याच्यामध्ये त्याच्यातले पात्र, त्यातला विषय असे कशा पद्धतीचे आहे, त्याचे विशेष नेमके काय आहेत, याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. ती आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहून घ्यावी आणि आपला अभ्यास त्या ठिकाणी वाढवावा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की बखर एका राजाची ही जी काही कादंबरी आहे, ही बखर एका राजाची ही कादंबरी कोणाची, तर त्रयवी सरदेशमुख यांची कादंबरी असलेली आपल्याला सांगता येतं. की बखर एका राजाची ही कादंबरी कोणाची, तर त्रयवी सरदेशमुख यांची कादंबरी आहे. चंद्रकांत खोत असतील, तर सदानंद देशमुख किंवा किरण नगरकर असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी किरण नगरकर हे पर्याय चुकीचे आहेत. सदानंद देशमुख हाही पर्याय चुकीचा आहे. चंद्रकांत खोत हाही पर्याय चुकीचा आहे. तर त्रयवी सरदेशमुख यांची बखर एका राजाची ही कादंबरी असलेली आपल्याला सांग. आता एकूण त्रयवी सरदेशमुख यांच्याविषयी माहिती पाहत असताना आपण सखोलची माहिती पाहायची असेल तर चॅनलवर माहिती टाकलेली आहे. सदानंद देशमुख असतील, किरण नगरकर असतील किंवा चंद्रकांत खोत असेल, यांच्याविषयीची माहिती आपल्या चॅनलवर टाकली. तुम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ती अवश्य पाहून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे तो कविता संग्रह आणि कवी यांच्या जुळवा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये स्वस्तिक हा कविता संग्रह, तळ्यातल्या सावल्या, ऊन उतरणे आणि आभाळ वाटा हा अशा पद्धतीचा हा प्रश्न आणि त्याचे जे काही कवी आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे पहा, आपल्याला स्वस्तिक हा जो काही कविता संग्रह आहे तो कविता संग्रह वसंत सावंत यांचा असलेला आपल्याला सांगा. म्हणजे 1चं 5, 2चं 4 म्हणजे ज्या ठिकाणी तळ्यातल्या सावल्या हा जो काही कविता संग्रह आहे पुरुषोत्तम पाटील यांचा आहे. 3चं 1 म्हणजे ज्या ठिकाणी श्रीधर शनिवार यांचा ऊन उतरणी. तर आभाळ वाटा हा शंकर रामानी यांचा कविता संग्रह असलेला आपल्याला सांगता येतो. म्हणजे अशा पद्धतीचा पर्याय कोणता येतो, तर क नंबरचा हा पर्याय आहे. याच्यामध्ये 1चं 5, 2चं 4, 3चं 1 आणि 4चं 2 अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आणि ह्या जे काही कविता संग्रह आहेत हे कविता संग्रह किंवा याच्यानंतर किंवा एखादा कविता संग्रह तुम्हाला कुठं विचारला जातो किंवा विचारला जात नाही, अशा वेळेस तुम्ही जी काही माहिती जी आहे ही माहिती पाहत असताना ती माहिती लक्षात घ्यावी. त्याचं कारण असं, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात किंवा अशा पद्धतीचे प्रश्न नंतर जर आले, परीक्षेमध्ये विचारले गेले, तर त्याचं अचूकपणे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. त्याचं कारण असं की बऱ्याच वेळेस अशा प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत आपण लक्षात राहण्यासाठी अवघड असतात. त्याचं कारण जोड्या लावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही, कारण अभ्यासाचा जो भाग आहे
तो जास्त मोठा असल्याने आपल्याला ते आठवत नाही, परंतु आपण सतत वाचत गेल्याच्या नंतर हा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास नक्कीच आपल्या लक्षात त्या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच सुरुंग हा जो काही काव्यसंग्रह आहे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर सुरुंग हा जो काही काव्यसंग्रह आहे तो त्र्यंबक सपकाळे यांचा दलित कविता संग्रह या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता येतो. तर सपकाळे यांचा आहे. म्हणजे या ठिकाणी चोखा कांबळे असतील, जवी पवार असतील किंवा अर्जुन डांगळे असतील यांचा हा काव्यसंग्रह नाही, तर त्र्यंबक सपकाळे यांचा हा काव्यसंग्रह आहे. आणि म्हणून बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय चुकीचे ठरतात आणि त्र्यंबक सपकाळे हा जो काही पर्याय आहे सुरुंग हा काव्यसंग्रह कोणाचा, तर त्र्यंबक सपकाळे यांचा आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे. यशल भैरप्पांच्या अंचू या कादंबरीचा मराठी अनुवाद. यशल भैरप्पांचा अंचू ही कादंबरी, याचा मराठी अनुवाद कोणी केला आहे? तर उमा कुलकर्णी यांनी केलेला आहे. म्हणजे पहा, उमा कुलकर्णी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पण बाकीचे जे काही पर्याय आहे रणशा लोकपूर हे चूक आहे, मीना वांगीकर किंवा विना आलाशे हेही चूक आहे. परंतु उमा कुलकर्णी यांनी यशल भैरप्पांच्या अंचू या कादंबरीचा मराठीत अनुवाद केल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न जो की राजमुकुट या शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचा अनुवाद आहे? राजमुकुट हा शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचा अनुवाद आहे? तर मॅकबेथ या नाटकाचा मराठी अनुवाद म्हणजे राजमुकुट हे नाटक होय. आता हेमलेट असेल किंवा किंग लिअर असेल किंवा ॲथोले असेल या सर्व नाटकाचे अनुवाद झालेले आहेत, परंतु राजमुकुट हे नाटक मॅकबेथ या नाटकावरून मराठी राजमुकुट हे नाटक त्या ठिकाणी केलेलं आपल्याला सांगतात. आता एकूण जे काही नाटकांचं जर तुम्हाला अनुवाद पाहायचे असेल तर मी चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, याच्यामध्ये कोणते शेक्सपियरच्या कोणत्या नाटकावरून कोणी अनुवाद केलेले आहेत आणि ते मराठीत कशा पद्धतीचे आहेत याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिली आहे, ती आपण एकदा पाहून घ्यावी. इथं मात्र राजमुकुटचा जो काही अनुवाद आहे मराठी शेक्सपियरच्या राजमुकुटात तो मॅकबेथ या नावाने मॅकबेथवरून घेतलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये समश्लोकी टीका, श्रीकृष्ण चरित्र कथा, रामदास वर्णन आणि सुभद्रा चंपू अशा पद्धतीचे हे ग्रंथ या ठिकाणी दिलेले आपल्याला सांगता येतात. यांचा योग्य जोड्या लावा. म्हणजे समश्लोकी टीका हा ग्रंथ म्हणजेच वामन पंडित यांचा आहे. त्यानंतर वामन पंडित यांचा हा ग्रंथ असलेला आपल्याला सांगता येतं. त्यानंतर श्रीकृष्ण चरित्र कथा हे कृष्णदास श्यामा, रामदास वर्णन हे रघुनाथ पंडित यांचं आहे. तर सुभद्रा चंपू हे निरंजन माधव यांना सुभद्रा चंपू लिहिलेला ग्रंथ आपल्याला सांगता येतो. आणि मग अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा म्हणजे 1चं 2, 2चं 1, 3चं 4 आणि 4चं 3. बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत आणि म्हणून 1 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या समीक्षकांनी भारतीय साहित्यशास्त्राची, बघा समीक्षकांनी भारतीय साहित्यशास्त्राची निगडित लेखन केलेलं नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे केलेलं आहेत असे लेखक तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. तर सरा गाडगीळ असतील यांनी केलेलं आहे, र.प. कंगले यांनी केलेलं, गत्रे देशपांडे यांनी केलेलं आहे. परंतु ज्यांना भारतीय साहित्यशास्त्राचे निगडीत लेखन केलं नाही ते के.र. शिरवाडकर आहेत. आणि म्हणून या ठिकाणचा जो पर्याय क्रमांक 4 नंबरचा ड हा के.र. शिरवाडकर यांनी या समीक्षकांनी भारतीय साहित्यशास्त्राची निगडीत असं लेखन केलेलं नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं आणि तो पर्याय म्हणजे के.र. शिरवाडकर. आता पुढचा प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा की अनेकार्थ सूचकता हा काव्याचा पाया कोणी मानला? तर अनेकार्थ सूचकता हा विल्यम यम्पसन यांनी अनेकार्थ सूचकता हा काव्याचा पाया मानलेला आहे. टी.एस. एलिट असतील, नॉथ्रॉप फ्राय असतील किंवा रिसर्चच असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असलेले आपल्याला सांगता येतात. परंतु जर अनेकार्थ सूचकता असा जरी शब्द याच्यानंतर कधी जोड्या लावामध्ये आला तर यम्पसन हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर असलेला आपल्याला सांगता येतं आणि तो पर्याय बरोबर आहे.
हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आपण पाहणार तो अशा पद्धतीचा आहे की बघा, आता इथं सुद्धा मी चर्चा करत असताना हा जो काही प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामध्ये कलात्मक आविष्काराच्या संदर्भात पोत ही संकल्पना कोणी वापरली. आता मागील 4 नोव्हेंबर 2020 रोजी प्रश्न विचारला होता पोतच्या संदर्भात, आणि ती पोत ही संकल्पना आहे ती द ग गोडसेंची आहे हे आपण लक्षात. पोत हा शब्द आला तरी मग बाकीच्या मागं किंवा पुढं वाक्यामध्ये तुम्हाला शब्द येतील, परंतु पोत हा शब्द त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं. आणि पोत म्हणलं की द ग गोडसे हे लक्षात ठेवावं. आणि बाकीचे काही त्या ठिकाणी वाक्य जोडलेलं असेल, मात्र पोत ही संकल्पना तिथं आली की ते द ग गोडसे हे अभ्यासक त्याचे आहेत हे आपण लक्षात ठेवावं, आणि ते बरोबर उत्तर आहे. म्हणून कलात्मक आविष्कारासंदर्भात पोत ही संकल्पना कोणी वापरली तर द ग गोडसे यांनी वापरले. माधव आचवल असतील, पुशे रेगे असतील किंवा मेपूर रेगे असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे ठरतात. आता एकूण संकल्पना आणि त्याचे जे अभ्यासक आहेत याची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर एक मुद्दामहून एक व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये या संकल्पना आहेत आणि त्याचे अभ्यासक यांची माहिती मी दिलेली आहे. तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण तो पाहून घ्यावा. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा, कोणतेही साहित्य वंश, युग, प्रवृत्ती व आणि परिस्थिती यांची निर्मिती असते हे मत कोणाचे तर हिप्पोलिन तेन यांचं हे वंश, युग, प्रवृत्ती आणि परिस्थिती, वंश, काळ आणि परिस्थिती अशा पद्धतीचा हा प्रश्न याच्यानंतरही कधी आला तर हिप्पोलिन तेन हे या ठिकाणी लक्षात द्यावं. होरेस असतील, त्यानंतर विको असतील हे पर्याय, किंवा यनमान हुसेल असेल हे पर्याय जे आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून वंश, युग, प्रवृत्ती म्हणजे वंश, काळ आणि परिस्थिती आहे. अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न याच्यानंतर आला तर कोणतेही साहित्य वंश, युग, प्रवृत्ती आणि परिस्थिती यांची निर्मिती असते तर हिप्पोलिन तेन यांचं हे मत असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे, जोड्या जुळवा त्याच्यामध्ये साहित्याचे मानदंड, वाङ्मयीन विद्वत्ता, धुके आणि शिल्प, कविता आणि प्रतिमा. आता मी याच्या अगोदरही सांगितले की कविता आणि प्रतिमा हा शब्द आला की सुधीर रसाळ हे नाव आपल्या लक्षात ठेवायचं. आता कविता आणि प्रतिमा हे 4चं 1 म्हणजे 4चा 1 पर्याय कुठे तर ह्या ठिकाणी, म्हणजे 1चं 3 म्हणजे साहित्याचे मानदंड हा गाडलेला ग्रंथ आपल्याला माहिती की गंगाधर गाडगीळ यांचा आहे. म्हणजे पहा, साहित्याचे मानदंड हा गंगाधर गाडगीळ, वाङ्मयीन विद्वत्ता हा दुका संत यांचा महत्त्वाचा ग्रंथ असलेला आपल्याला सांगता येतो. धुके आणि शिल्प हा रवी सरदेशमुख यांचा ग्रंथ, तर कविता आणि प्रतिमा हा सुधीर रसाळ यांचा ग्रंथ आहे. आणि अशा पद्धतीचा पर्याय म्हणजे ब नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असलेला आपल्याला सांगितलं. बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत, परंतु ब नंबरचा पर्याय आपण पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहेत आणि तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, आणि म्हणून ब नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा जो काही आजचा जो काही शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार तो अशा पद्धतीचा आहे, मराठी लेखिका, पहा, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणाचा आहे. आता हा ग्रंथ आहे तो म्हणजेच भालचंद्र फडके यांनी लिहिलेला मराठी लेखिका चिंता आणि चिंतन हा समीक्षात्मक ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा असल्याचं सांगता येतो. नाशी फडके असतील, यदी फडके असतील किंवा अरुण फडके असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून भालचंद्र फडके हे लक्षात घ्या, भालचंद्र नेमाडे नाही, भालचंद्र फडके यांनी मराठी लेखिका चिंता आणि चिंतन हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आपल्याला सांगता येतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. काही अडचणी असल्यात किंवा समस्या असल्यात 9503 या नंबरवर कॉल करावा किंवा आपण कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आपल्या अडचणी पोहोचाव्यात. या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता मी थांबतो. धन्यवाद.